आज मी तुमच्याशी माझं जे काही इव्हनिंग टू नाईटचं रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ठीक आहे, तर इथे संध्याकाळचे 4 वाजले होते. आज खूप लेट झाला. ॲक्च्युली मी 3:30ला उठून 4 पर्यंत माझं जेवण होतं, पण आज खूप लेट झाला. आणि उठल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन बादली भरून पाणी आणून ठेवलं. भांडी घासण्यासाठी वगैरे लागतं किंवा भाज्या वगैरे धुवायच्या असतील तरीही पाणी लागतं त्यासाठी. आणि तुम्ही लकी आणि डाकू बघितला कसे बसले होते, झोपले होते. ठीक आहे, त्यानंतर जो किचन ओटा होता तो मी स्वच्छ केला. आणि आधी म्हटलं थोडीशी कॉफी घेऊया, कारण डोकं सुद्धा खूप जास्त दुखत होतं माझं, माहिती नाही कशाने. त्यामुळे कॉफीसाठी लागणारं साहित्य किंवा मला जे काही संध्याकाळी करायची होती भाजी, त्याला लागणारं जे काही साहित्य होतं ते मी सगळं काही काढून ठेवलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकताय मी माझ्यासाठी कॉफी बनवत आहे, पण त्याच्या आधी एक ग्लास भरून मी पाणी पिते. तुम्हाला जर चहा कॉफी पिल्यानंतर पित्त होत असेल किंवा तेलकट तुपकट वगैरे खाल्ल्यानंतर पित्त होत असेल तर लक्षात ठेवा, जेवणाआधी किंवा चहा कॉफी घेण्याआधी 10 मिनिट आधी ना 1 ग्लास भरून थंड पाणी प्यायचं. 2 घोट पाणी पिलं तरीही चालतं. त्यामुळे काय होतं, एक थर बनतो पाण्याचा. आणि चहा कॉफी घेतला किंवा तेलकट तुपकट जर काही खाल्लं तर त्यामुळे पित्त होत नाही. हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा हेच मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, तर इथे माझी कॉफी झालेली आहे आणि सोबतच मी 1 ग्लास भरून पाणी सुद्धा घेतलेलं आहे. कारण मला थोडीशी अशी कोमट चहा असो, कॉफी असो किंवा कोणतंही हॉट ड्रिंक असो, ते थोडंसं कोमट झाल्यानंतरच प्यायला आवडतं. मला अति गरम नाही, म्हणजे पिताच येत नाही ते. त्यामुळे मी माझी कॉफी करून बाजूला ठेवली होती आणि इथे मी यूट्यूबचा विचार करत करत पाणी पित होते. कारण जे अल्गोरिदम आहेत, आई शपथ इतके चेंज केलेले आहेत की म्हणजे यूट्यूब धरायचं की सोडायचं, यूट्यूबवरती काम करायचं की थांबवायचं हेच कळत नाहीये. म्हणजे इतके सगळे नियम चेंज केलेले आहेत आणि काय म्हणजे लिटरली डोक्यामध्ये किडे पडायची वेळ आली. काय करायचं काहीच कळत नाही. एकतर 3 वर्ष मी इन्व्हेस्ट यामध्ये केलेले आहेत आणि आता सोडूही वाटत नाही, कारण अम, माहिती नाही पेमेंट कधी येईल, पण ठीक आहे. म्हणजे कंटिन्यू करायचं की नाही हाच विचार चाललेला आहे. इथे माझी मांजरं तुम्ही बघितला, त्यांना मी दूध घातलं. त्यानंतर मला वांग्याची भाजी बनवायची होती, तर इथे मी वांगी सुद्धा अम, जे आहे ती घेतलेली होती. कोको गेला. इथे मी राईस सुद्धा ठेवणार आहे एकीकडे, आणि एकीकडे जी कणिक आहे ती मळून घेणार आहे. आणि मी टोपण जे आहे ना डब्याचं त्यामध्ये कणिक मळते, कारण अगदी 4 ते 5 चपातींची कणिक असते आणि परत खूप मोठी आहे माझी. त्यामुळे काय होतं की ती किचन कट्ट्यावरती बसतही नाही परत. त्यामुळे मग मी जे टोपणामध्ये आहे त्यामध्ये कणिक मळते. चपाती करून झाल्यानंतर टोपण पुन्हा घासते आणि आहे तसं मग डब्याला लावून द्यायचं. आणि ते मला जेवण करता करता खायला आवडतं आणि खाता खाता काम करायला सुद्धा आवडतं. तरी ते गूळ आणि शेंगदाणे जे होते भाजलेले ते मी खात होते. इथे माझी वांगी सुद्धा मी चिरून घेतलेली आहेत आणि फार काही तामझाम न करता त्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि हळद मी घातलेली आहे. आणि जो माझा मसाला होता आठवड्याभराचा मी एकदम करून ठेवते, तर तो मसाला सुद्धा मी घातलेला आहे. थोडासा पालक मी चिरून घातलेला आहे. आणि इथे माझी भाजीला मी फोडणी दिलेली आहे. आणि माझी चपाती तुम्ही बघू शकता, घडी न घालता टम्म अशी फुगणारी ही चपाती आहे. म्हणजे माझा फुलकाच असतो मोठा. तर आमच्यासाठी आणि लकी, टाकू, सोहम यांच्यासाठी सुद्धा चपाती केलेली होती. तर कधी मनात येईल त्यावेळेला भाकरी असते, कधी चपाती, कधी कधी राईस आणि आमटी फक्त असते, कधी कधी चपाती भाजी भाकरी भाजी असते. म्हणजे कसं येईल मनात येईल तसं. इथे वांग्याची भाजी बघू शकताय आणि 5:30-6 वाजले होते. आज मला जेवायला खूप लेट झाला. मी माझं जेवण करून घेतलं. 7च्या आधी मी जेवते, 7 नंतर मी नाही जेवत. क्वचितच असं होतं की बाबा आम्ही बाहेर निघालेलो आहोत जेवायला, मग त्यावेळेला मात्र ऍडजस्ट करावं लागतं आणि एक दिवस काही प्रॉब्लेम येत नाही. मग इथे लकीसाठी मी चपाती, दूध आणि घातलेला आहे. लकीसाठी, डाकूसाठी सुद्धा आणि सोहमसाठी सुद्धा. यांना ना चपाती आणि दूध घालावं लागतं. कोरडी चपाती ते खात नाहीत
आणि जर दूध नसेल तर चपातीला तूप तरी लावावंच लागतं, त्याशिवाय त्यांना जात नाही. त्याने कसे खातात बघा. आता इथे मी डाकूला घालते आणि डाकू आजारी आहे, तर त्याला ना ही मेडिसिन आहे, पेन किलर आहे. आणि म्हणजे त्याने झोप पण चांगली लागते. त्याच्या पायाला ॲक्च्युली जखम झालेली होती त्याचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे. तर त्याला आम्ही दाखवलं, ट्रीटमेंट वगैरे घेतली, त्यांनी मेडिसिन दिल्या होत्या डॉक्टरांनी. तर मेडिसिन अशा पद्धतीने मी घालते, चपाती आणि दुधामध्ये कुस्करून, म्हणजे ते खातं. नाही तशी घालायचा प्रयत्न केला ना, खात नाही. हे बघा कसं लंगडतं लंगडतं बघा, लंगडं कुठलं. मग ह्या तिघांना घातलं. सोहमने खाल्लं होतं, त्यामुळे सोहम बसली होती. निलेश आल्यानंतर यांचं भांडण असतं की मी आधी भेटणार निलेशला, मी आधी भेटणार. आणि या भांडणामध्ये कोणाचाच लाभ होत नाही, माझा लाभ होतो. आधी मी भेटते निलेशला आणि हे भांडतच बसतात. मग निलेशचा जो काही टिफिन वगैरे होता तो मी काढून घेतला आणि आज निलेश जाणार होते बाहेर पाहुण्यांच्या इकडे जेवायला, त्यामुळे त्यांचं काही जेवण नव्हतं. मग जी काही भांडी होती उरलेली सुरलेली ती सगळी काही क्लीन करून घेतली. आणि माझ्या मांजरांना आधीमध्ये मला येऊन डिस्टर्ब करायचं असतं, त्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. हे बघा तुम्ही बघू शकता, पडद्याच्या पाठीमागे जातात, बाहेर येतात, म्हणजे त्यांचं तेच काम आहे. ठीक आहे, इथे मी जी काही भांडी आहेत, निलेशचा डब्बा होता, माझं जेवलेलं जे काही ताट होतं, ते सगळं काही मी क्लीन करून घेत आहे. आणि यूट्यूबच्या अल्गोरिदम ना खरंच आधीमध्ये खूप म्हणजे लिटरली हजार वेळेला चेंज होतात. रोज काहीतरी नवीन नियम, रोज काहीतरी नवीन नियम. यामुळे ना अक्षरशः वैताग आलाय ह्याचा. यूट्यूब टीमने थोडा तरी जे छोटे क्रिएटर्स आहेत त्यांचा विचार करावा. ठीक आहे, इथे पुन्हा आणि किचन ओटा जो आहे तो मी क्लीन करून घेते. आणि कसं आहे माहिती का, सगळ्यांना वाटतं की फक्त व्हिडिओ बनवून टाकायचा आहे, पण जे एडिटिंगसाठी जातात ना वेळ, आणि हे तुम्हाला मॉर्निंग रुटीन असू दे, इव्हनिंग रुटीन असू दे, किंवा इतर कोणतंही रुटीन असू दे, बाहेर जर कुठे आम्ही गेलो वगैरे, तर काय होतं, ते 3-4 तासाचं शूट असतं, ते कट करून करून 10 ते 15 मिनिटावरती आम्हाला आणावं लागतं. फास्ट फॉरवर्ड करावं लागतं. वाईस ओव्हर आलं, इतर सगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे स्प्लिट करणं, डिलीट करणं, इतर म्हणजे सगळंच. आणि ह्याच्यासाठी खूप जास्त वेळ जातो. एका व्हिडिओसाठी 1 ते 2 दिवस जातातच. त्याचं थंबनेल आलं, टायटल आलं, मी खूप वेळेला बोलले. पण खरंच म्हणजे यूट्यूबने इतके असे भयंकर नियम जे काढलेले आहेत ना, म्हणजे काही सांगू शकत नाही. मी टेकचे व्हिडिओ बनवणं बंद केलं, कारण आता जे जे नवीन अल्गोरिदम आहे त्याच्यानुसार काही गोष्टी ज्या आहेत त्या टेकच्या रिलेटेड मी बनवू सुद्धा शकत नाही, नाहीतर माझं चॅनल डिलीट होईल आणि मी पुन्हा ओपन सुद्धा करू शकत नाही. ही एक नवीनच अपडेट युट्यूबने म्हणजे दिलेली आहे की तुमचं चॅनल कोणत्या तरी कारणास्तव डिलीट झालं, टर्मिनेट झालं, तर तुम्ही दुसऱ्या आयडी वरून तुमचं चॅनल जे आहे ते ओपन करू शकत नाही. घरच्यांच्या आयडी वरून सुद्धा नाही ओपन करू शकत. हा मेन प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे मी टेकचे व्हिडिओ बंद केलं. आणि खरं सांगायचं तर हे भांड्या धुण्याचे व्हिडिओ मला दाखवायचे नव्हते, पण मी दाखवणार काय. ठीक आहे, असो, जे आहे ते रुटीन मी शेअर करत राहीनच. आणि ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना तर सगळ्यांना माहिती आहे माझी इन्स्टा आयडी, तिथे तुम्ही प्रॉपर विचारू शकताय यूट्यूब बद्दल जर तुम्हाला आणखीन काही हवं असेल तर. ठीक आहे, तर इथे जे दोन्ही रूम आहेत त्या मी क्लीन करून घेते. 8:30 वाजले असतील मे बी. आणि लकी हे सगळे जे आहेत ना, त्यांचं आजूबाजूला फिरणं असतं. मी जिथेच जाईन, अगदी टॉयलेटला जरी गेलं तरी तिथे बाहेर येऊन बसतात टॉयलेटच्या, हे असं करतात. जिथे जाईल ना मी आणि निलेश, ते येतातच. काय करायचं, पर्याय नाहीये. ठीक आहे, तर मी हे सांगत होते की यूट्यूबचे जे आता 2025 पासून ना खूप जास्त स्ट्रिक्ट केलेलं आहे. त्यामुळे यूट्यूब वरती जर यायचं असेल तर नक्कीच विचार करा, कारण सक्सेस मिळणं खूप जास्त अवघड झाले. तुमचा कितीही चांगला कॉन्टेंट